पुस्तकांचं वाचन कर। ईश्वर, आता या वयात कसं वाटेल ते? हे बघ सावित्री, तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस, हे तुला करावंच लागेल। आजपासून तुझा अभ्यास सुरू। अहो, पण लोक काय म्हणतील? किती बदनामी होईल आपली। लोक तू करतील आपल्यावर। स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात, असं बाहेर जाऊन नाही हो। बरं असू द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला, मला लय काम आहे ती। अरे बाळा, गप माझी सोन्या, तुला काय हवंय? काय रडतोयस? अगं बाई, ह्याचं अंक लय तापले या, हे पण घरी नाहीत, आता मी काय करू? सावित्री, अगं ये सावित्री, किती रडतोय तुझं बाळ? काय झालंय त्याला? होय ग पारू, रात्रीपासून लय रडायला लागले बघ। काय ठाऊक काय झालंय? अंग बी लय तापलं या। अगं सावित्री, अगं याचं अंग तर इतकं तापलं या। होय ग पारू, आता मी काय करू? अगं सावित्री, ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा। काय भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटलंय? नाही नाही, असं होऊच शकत नाही। होय सावित्री, असंच झालंय, याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात। मग आता मी काय करू? हे पण घरी नाहीत। अगं तुझं पोरगं लय तापलंय, आता रडत बसू नकोस, वेळ वाया घालू नकोस। आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आलेत, लय जालिम उपाय करतात ते, त्यांच्याकडे घेऊन जा त्याला। वाटलं तर मी येते तुझ्या संग। होय होय, चल लवकर, माझं लेकरू लय तापलंय या। बाबा, ते बघा, एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे। म्हणजे आज आपली कमाई होणार। बाबा, माझ्या बाळाला वाचवा, बाबा माझ्या बाळाला वाचवा, त्याचा विस्तवासारखं तापले। बाबा काहीतरी करा, बाबा काहीतरी करा। तुझ्या बाळाला भूतबाधा झाली या। कसली भूतबाधा बाबा? बाई, तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय। काय? विहिरीतल्या भूताने? मग काहीतरी उपाय सुचवा बाबा, मी माझ्या बाळासाठी काय पण करीन। बाई, तू काळजी करू नकोस, बाबांवर विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होईल, थोडा धीर धर। कसा धीर धरू बाबा, कसा धीर धरू? तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल, म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल। ठीक आहे बाबा, मी माझ्या बाळासाठी वाटतेन ते करेन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे, माझ्या बाळाला वाचवा बाबा। बाई, तुला काय करायची गरज नाही, तू फक्त पैसे दे, नैवेद्य आम्ही करू। ठीक आहे बाबा, मी वाटेल तेवढं पैसे देईन, पण माझं बाळ वाचलं पाहिजे। हे घे अंगारा, दिवसातनं 2 वेळेस लावत जा बाळाला। बाबा की जय हो, बाबा की जय हो, बाबा बोले। काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही। अगं किती रडतोय तो, तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय माझं ऐकू नकोस। अहो ऐका ना, चिडू नका, जरा बघा ना हातात घेऊन, याचा ताप कायच कमी नाही झाला, जरा बघा ना याला काय झालंय ते। त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून। अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं, माहित आहे का तुला? अहो, पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते, कसं वाटतं ते? त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या, मी कशी करणार होते प्रसूती? अगं याचं अंतर तव्यासारखं तापलंय, अशी कशी गाफील असतेस तू? अहो, मग काहीतरी करा ना। दादा, लवकर जाऊन वैद्यांना बोलव। हे काय करतेस तू? मी याला देवाचा अंगारा लावते। बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो। अहो, जरा विश्वास ठेवा, हे बघा याचा ताप कमी होतोय, कपाळ पण अगदी थंड पडलं या, बघा ना जरा। उठ ना बाळा, उठ, डोळे उघड, हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये, उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देते, उठ ना बाळा। काय झालं? अहो याला काय झालं? हा उठत का नाहीये, आणि डोळे पण उघडत नाहीये। ए बाळा उठ ना, काय झालं? अहो काय झालं याला? हा असा गप्प गप्प काय? ए उठ ना बाळा, काय झालं तुला? अहो बघा ना जरा। नाही राहणार, मी शिकेन, मी नक्की शिकेन, कारण उद्या एखाद्या कुणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही। मी शिकेन, मी नक्की शिकेन। शाबास सावित्री, शाबास। मला अगं बाई, मला माहितीच नव्हतं, सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो। अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, समजलं? चल गावंढळ, तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो। लाज शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने, कलियुग आहे रे बाबा, कलियुग। उद्या डोक्यावर मिऱ्या वाटेल,
तेव्हा कळली या सुभद्रावांना असं कोणी आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल बघत राहा तुम्ही. काय झालं? या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कुणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. मग चल माझ्या बरोबर. पोस्टमन, सुमंतरावांचं घर हेच आहे का? तुमची दिल्लीहून तार आलीये. सावित्री, तुला दिल्लीवरून तार आलीये. तुला दिल्लीला जावं लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय. तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते. कॉंग्रॅच्युलेशन्स. कीप इट अप. महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही. आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे, ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारवक्तेचे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत. मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंतराव असावे, कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये. हे करणं खूप अवघड तर आहेच, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, मला माफ कर. मी तुला नाही नाही ते बोलले. तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास. आम्ही काय आडाने त्या आडानेच राहिलो. आता आम्ही पण शिकणार. खरं सावित्री, चुकला आमचं, माफ करा आम्हाला.